मुरगुड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विविध विकास कामं, घरफाळा वाढ आणि सौर ऊर्जेवरील स्ट्रीट लाईट प्रकल्पावरून जोरदार चर्चा रंगली। विशेष म्हणजे सत्ताधारी गटाचे नगरसेवक अनिल राऊत यांनीच आपल्या प्रभागावर अन्याय होत असल्याचा आरोप करत सभागृहात नाराजी व्यक्त केली। संपूर्ण मुरगुड शहरात सौर ऊर्जेवर स्ट्रीट लाईट बसवण्याचा निर्णय यापूर्वीच्या पालिका सभेत झाला असतानाही सध्या काही निवडक प्रभागांमध्येच हा प्रकल्प स्वतंत्रपणे राबवला जात असल्याचा मुद्दा राऊत यांनी उपस्थित केला। सभागृहात अनेकदा आयत्या वेळेचे विषय मांडले, विविध मागण्या केल्या, मात्र वारंवार त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर विषय मांडायचे तरी का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित करत आपल्या प्रभागावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली। की असाच ह्या वार्डातील किंवा ह्या ह्याच्यातील की स्टेट लाईटसाठी आपल्याला मंजूर घ्यायचा आहे, त्याच्याची विशेष निधी करायचा आहे। आपल्या मागच्या सभेत विषय झाला आहे, अक्कल मुरगुडचा विषय करायचा आहे, मुरगुडमध्ये अक्कल सर्वे बसवायचा आहे। एवढं होत असताना व्यक्तिगत असा परत असा विषय येणं बरोबर नाही ना। सगळ्या मुरगुडला स्टेट लाईट बसवायची नाही आपल्याला, सौर ऊर्जेची। मग आपण ते तसं करूया का, एक एक वार्डाची किंवा असं तसं तर काहीतरी ठरवा। एक एक वार्डाचा आपल्या निधी उपलब्धता कमी व्हायला किंवा असं करायचं, एक एक वार्डात अक्कल मुरगुडचा करायचा का एकाच वार्डाचा करायचा? होय साहेब, हो मागच्या मीटिंगमध्ये तुम्ही विषय घेतलाय ना। सभेत नगरपालिका निधीच्या वापरावरही गरमागरम चर्चा झाली। 4 वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या घरफाळा वाढीमुळे नागरिक आधीच आर्थिक भार सहन करत असल्याचं सांगत आता पुन्हा चतुर्थ पुनर्मूल्यांकन करून घरफाळा वाढ करू नये अशी आग्रही मागणी सर्व नगरसेवकांनी एकमुखानं केली। याशिवाय शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन सूर्यवंशी पेट्रोल पंपापासून गाव तलाव पानंद रस्त्यापर्यंतचा मार्ग 40 फूट रुंदीनं भूसंपादन करून विकसित करण्यासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचा ठराव सभागृहानं मंजूर केला। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील होत्या। रणजित निंबाळकर यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं। उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, मुख्याधिकारी अतिश वाळुंज तसंच शिवाजी चौगले, सुहास खराडे, विजय राजगिरे, सुरेखा लोकरे, गीतांजली अंगज, दत्तात्रय मंडलिक, सुनील मंडलिक, नकेलिन फर्नांडिस आदी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला। विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही सभागृहाला आवश्यक कार्यालयीन माहिती सादर केली।